दुपारचं पोरांना काय खावंसं वाटलं तर 10 मिनिटात होणारा हा केक करायचा, तो पण बघा आप्याच्या भांड्यात. एवढा जबरदस्त आणि हेल्दी हा केक होतोय. बाहेरचं केक खाणं तुम्ही विसरून जाल. आजकाल तसं पण बघा बाहेरचं खाणं एवढं रिस्की झालंय, तेव्हा पटकन हा व्हिडिओ तेवढा सेव्ह करा. तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, मिक्सरच्या भांड्यात आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे, त्याच्यात गोडासाठी अर्धी वाटी गूळ घालायचा. गूळ तुमच्या गोडानुसार कमी जास्त पण तुम्ही करू शकता. पावाटीत दही घालायचं आहे, अर्धी वाटी दूध घालायचं, 2 चमचे याच्यामध्ये बघा तूप घालायचं आहे, 1-2 वेलदोडे घालायचे आणि अगदी स्मूथ असं बॅटर बघा मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचंय. आता हे बॅटर 10 मिनिटं बाजूला ठेवायचंय. तोवर आप्याच्या भांड्याला तेल किंवा तूप बघा लावून घ्यायचंय. गॅसवर तवा पण गरम करायला ठेवून द्यायचा. आता बॅटरमध्ये 1 पॅकेट इनोचं घालायचं आणि एका डायरेक्शनमध्ये आपल्याला बघा हे फेटून घ्यायचंय. आता चमचावर बॅटर आप्याच्या भांड्यात घालायचंय. जास्त पण भरायचं नाही, नाहीतर मग केक फुगून बघा बाहेर येईल. भांडं जरासं टॅप टॅप करायचं. वरून आपल्या आवडीचे त्याच्यावरती ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता. आता माझी मुलगी पंपकिन सीड्स खात नाही, म्हणून मी वरून ते डेकोरेशनसाठी घातलेत आणि तिला ते कळलं सुद्धा नाही बघा. आता पहिल्यांदाच तवा आपण गरम करायला तर ठेवून दिलेला, त्यावर हे आप्याचं भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती बघा झाकण ठेवायचं आहे आपल्याला 10 मिनिटं. केक बघा किती मस्त फुगलाय आणि जाळी पण किती सुरेख पडले. एवढा सगळा केक माझ्या मुलीने एका फटक्यात बघा संपवला. तर बाहेरचा अनहेल्दी केक पोरांना देण्यापेक्षा असा केक घरी बनवा. इथं मी ऑर्डिनरी रॅप स्नॅक पॅकमध्ये केक पॅक करून पाठवून दिलाय. नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब पण करा बरं का.